वहिनी, आज जेवणात तू हे काय बनवलं आहेस? जाऊन अजून थोडी भाजी बनव. मोनिकाने जसे पातेले उघडले, तिचं डोकं ठणकलं. टेबलवर डाळीची आमटी, बटाट्याची भाजी, भात आणि गरम गरम चपाती झाकून ठेवल्या होत्या. नेहा ताट वाढून घेत वर न बघता नंदेला म्हणाली, ताई, किचन त्या तिकडे आहे. तुम्हाला जे खायचं असेल ते तुमचं तुम्ही बनवून घ्या. मी खूप थकले आहे आणि आज जेवण पण माझ्या आवडीचं आहे. त्यामुळे जेवण करून मी आराम करायला जाणार आहे. तुम्ही पण ऑफिसला जाता, त्यामुळे तुम्हाला समजत असेल ना? जेवायला बसलेले सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. रवीच्या हातातला घास हातातच राहिला. तो बायकोला म्हणाला, नेहा, ही बोलण्याची कुठली पद्धत झाली? नेहा म्हणाली, मी काय चुकीचं किंवा वाईट बोलले? मी फक्त एवढंच म्हणाली की मला अजून जास्त काम होणार नाही. मी थकले आहे. मोनिका म्हणाली, अरे वा वहिनी, मी 2 दिवसांसाठी माहेरी आले आहे आणि तू माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाहीस का? मी तुला काही करायला सांगू शकत नाही का? नेहा म्हणाली, सांगू शकता ना ताई, पण मी मशीन नाही, माणूस आहे. लगेच तिची सासू म्हणाली, सुनबाई, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं नसतं. सासूचे बोलणे ऐकून नेहा म्हणाली, मग प्रत्येक गोष्ट मानणे गरजेचं असतं का? सकाळी उठल्यापासून घरातल्या कामाला लागले आहे. घरातले, मुलाच्या आवरून त्याला शाळेत पाठवले, मग स्वतःच्या आवरून ऑफिसला गेले. तिथे दिवसभर ऑडिट असल्यामुळे उभे राहून राहून पाय दुखायला लागले. घरी परत येताना भाजी घेऊन आले. मग सगळ्यांसाठी जेवण बनवलं आणि घरी आल्या आल्या समजले की ताई त्यांच्या दोन्ही मुलांच्या सोबत येत आहेत. मोनिका रवीची बहीण होती. तिचं लग्न झालं होतं, पण माहेरी राहण्याची ओढ काही कमी झाली नव्हती. महिन्यातून 2 महिन्यातून माहेरी मुलांच्या सोबत राहायला येत असे आणि ती आल्यावर घरातले वातावरण बदलून जात असे. ती आली की फक्त हुकूम सोडत असायची, वहिनी, माझ्या मुलांना मॅगी बनवून दे, माझ्या ड्रेसला तेवढी इस्त्री कर, वहिनी, अगं चहामध्ये साखरच कमी आहे. मोनिका स्वतः पण बँकेत नोकरी करत होती, पण माहेरी आली की प्रत्येक गोष्ट तिला हातात द्यायला लागत असायची. त्या दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर नेहा किचनवरून भांडी घासत होती. तेवढ्यात मागून तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली, नेहा, आज तुला काय झालं आहे? सासूचा आवाज ऐकून ती भांडी घासता घासता थांबली आणि म्हणाली, काही नाही आई. तिची सासू म्हणाली, काहीच झालं नाही म्हटल्यावर तू असं उत्तर दिलं नसतंस. नेहा म्हणाली, आई, कधी कधी माणूस थकून पण जातो. तिची सासू काही न बोलता किचनमधून बाहेर निघून गेली. नेहा किचनवरून खोलीत आली. तेव्हा तिचा नवरा रवी बसलेला होता. तो तिला बघून म्हणाला, नेहा, तू मोनिकासोबत असं बोलायला नको होतं. नेहा बेडवर बसत म्हणाली, मग ताईंनी माझ्याशी कसं बोलायला पाहिजे होतं? रवी म्हणाला, ती माहेरी आली आहे. नेहा म्हणाली, म्हणून काय झालं? हे ऐकून रवी चिडला आणि म्हणाला, यार, प्रत्येक गोष्टीत वाद घालत जाऊ नकोस. नेहा म्हणाली, रवी, मी वाद घालत नाही. मी फक्त माझं काम करते, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत. रवी म्हणाला, आता उपकार केल्याचे बोलून दाखवणार आहेस का? नेहा म्हणाली, बोलून दाखवायला लागले ना तर कदाचित ते तुम्हाला चांगलं वाटणार नाही. तुम्हाला माहीत आहे का, आज दुपारी मला जेवायला वेळ पण मिळाला नाही. हे ऐकून रवी थोडा नरम पडला आणि म्हणाला, का? वेळ मिळाला नाही का? मग सांगायचं होतं ना. नेहा हसायला लागली आणि म्हणाली, कधी सांगणार होते? सकाळी तुम्ही लवकर निघून गेला होता तेव्हा. दिवसभरात एक फोन पण केला नाही आणि संध्याकाळी घरी आले तर घरात सगळे वाट बघत बसले होते की जेवणात काय काय बनवणार आहे. बायकोचं बोलणं ऐकून रवी काही बोलू शकला नाही. दुसऱ्या दिवशी नेहाला उशिरा जाग आली. घड्याळात 7 वाजले होते. ती दचकली, घाबरून उठली आणि आवरून लगेच किचनमध्ये गेली. पण तिथले दृश्य बघून जागेवरच थांबली. तिचा नवरा चहा बनवत होता. तिची नणंद मुलाचे डबे पॅक करत होती आणि तिची सासू पीठ मळत होती. नेहा आश्चर्याने म्हणाली, तुम्ही मला उठवलं का नाही? रवी तिच्याकडे न बघता म्हणाला, तू गाढ झोपली होतीस म्हणून. नेहा म्हणाली, पण मला ऑफिसला पण जायचं आहे. रवी म्हणाला, हो जा ना मग, पण अगोदर चहा नाश्ता कर. आज पहिल्यांदा नेहाला तिच्याशिवाय किचनमध्ये काम होत असलेलं दिसत होतं. तेवढ्यात मोनिका म्हणाली, वहिनी, आज मुलांसाठी पराठे बनवू का?
नेहाला वाटलं की बहुतेक ती चेष्टा करत असेल, पण मोनिका खरंच लाटणे हातात घेऊन उभी होती. ऑफिसला जाताना बाईकवर नेहाचा फोन वाजला. तिच्या वडिलांचा फोन होता. तिने आनंदात लगेच फोन उचलला, पण पुढच्या क्षणी तिचा चेहरा उतरला. काय? कधी? तिचा आवाज ऐकून रवीने घाबरून बाईक बाजूला उभी केली आणि म्हणाला, काय झालं नेहा? नेहाचे हात थरथरत होते. ती घाबरत म्हणाली, आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली. बाबा खूप घाबरले आहेत. त्यांनी डॉक्टरांना बोलावलं आहे, पण कदाचित पायात फ्रॅक्चर आहे. फोन चालूच होता. तिचे बाबा म्हणाले, बाळा तू घरी येऊ शकतेस का? नेहा म्हणाली, हो बाबा मी लगेच येते. रवीने लगेच विचारलं, जास्त लागला आहे का? नेहा म्हणाली, माहीत नाही. रवी म्हणाला, चल आत्ता लगेच जाऊ. नेहाने घड्याळ बघितले आणि म्हणाली, पण ऑफिस? रवी म्हणाला, ऑफिस नंतर बघू. ते दोघं सरळ नेहाच्या घरी गेले. ते दोघे पोहोचले तेव्हा तिची आई बेडवर झोपली होती. पायाला पट्टी बांधली होती. नेहा आईच्या जवळ जाऊन बसली आणि आईला आवाज दिला, आई. तिचा आवाज ऐकून तिच्या आईने डोळे उघडले आणि जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, काही नाही झालं बाळा, बस पाय घसरून पडले आहे. तिचे वडील घाबरून म्हणाले, डॉक्टरांनी पायाला प्लॅस्टर करायला सांगितले आहे. कमीत कमी महिनाभर आराम करायला सांगितलं आहे. दुपारपर्यंत तिच्या आईच्या पायाला प्लॅस्टर चढवले. नेहा म्हणाली, आई मी ते थोडे दिवस राहू का? तिच्या वडिलांनी लगेच नकार दिला आणि म्हणाले, नको बाळा, तुझं पण घर आहे, तुझा संसार, मुलं बाळं आहेत. पण तिची आई हळूच म्हणाली, जर 2-4 दिवस राहिली असतीस तर? तेवढ्यात रवी म्हणाला, नेहा तू काही दिवस इथे राहा. नेहाने नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली, पण घरात? रवी म्हणाला, तू तिकडची काळजी करू नकोस, आम्ही सांभाळून घेऊ. नेहाला भीती वाटत होती की 2 दिवसानंतर परत पहिल्यासारखं होऊ नये. संध्याकाळी रवी एकटा घरी आला आणि नेहा तिच्या माहेरी थांबली. इकडे नेहाच्या सासरी दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये नुसता गोंधळ सुरू होता. सगळ्यांची अवस्था खराब झाली होती. मोनिका मुलांना सांभाळत होती. तिचा धाकटा भाऊ राघव गॅसवर दूध गरम करत फोनवर बोलत होता. सगळे दूध उतू गेले. ते बघून त्याची आई त्याच्यावर चिडली आणि म्हणाली, अरे राघव, तुम्हा लोकांचं लक्ष कुठं असतं? राघव म्हणाला, आई वहिनी रोज एकटी कशी करत असते? हे ऐकून मोनिका म्हणाली, करायला लागले की सगळं होतं, पण नंतर स्वतःच गप्प बसली. रवी ऑफिसला जायच्या अगोदर किचनमध्ये आला होता. बेसिन परत भांड्यांनी भरले होते. 2 दिवसांनी नेहा तिच्या मुलाशी फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. रात्री रवीने नेहाला फोन करून तिच्या आईच्या तब्येतीची चौकशी केली. नेहा म्हणाली, आता ठीक आहे. रवी म्हणाला, नेहा खरं सांगू, घरातलं काम करणं खूप मुश्किल आहे. हे ऐकून नेहा हसायला लागली आणि म्हणाली, आत्ता फक्त 3 दिवस झाले आहेत. रवी म्हणाला, घाबरवू नकोस यार. असं म्हणत दोघं हसायला लागली. तेवढ्यात मागून कसला तरी आवाज आला. तो ऐकून रवी पळत खोलीतून बाहेर आला. त्याचे बाबा जमिनीवर बसले होते. हातात पाण्याचा ग्लास खाली पडला होता. त्याची आई घाबरत म्हणाली, अरे रवी, तुझ्या बाबांना चक्कर आली. हे ऐकून रवी घाबरला. तो नेहाला म्हणाला, मी तुला नंतर फोन करतो. असं म्हणत त्याने फोन कट केला. नेहाचे मन खूप घाबरले होते. तिला समजले होते की तिच्या घरी काहीतरी मोठं घडलं आहे. तिने लगेच नवऱ्याला फोन लावला, पण त्याने फोन उचलला नाही. तिचं मन अजूनच बेचैन व्हायला लागलं. जवळजवळ अर्ध्या तासाने रवीने तिला परत फोन केला. ती घाबरून म्हणाली, काय झालं? बाबा ठीक तर आहेत ना? रवी म्हणाला, आत्ता सगळं ठीक आहे. बाबांना अचानक चक्कर आली होती. डॉक्टरांकडे घेऊन निघालो आहे. नेहा म्हणाली, मी तिकडे येऊ का? रवी म्हणाला, आत्ता गरज नाही, तू तिथेच राहा. पण आता नेहाचं मन माहेरी लागत नव्हतं. एकीकडे आजारी आई तर दुसरीकडे सासरे आणि त्यामध्ये ती स्वतः. रात्री 11 वाजता रवीचा नेहाला फोन आला. तो म्हणाला, बाबांचा BP अचानक वाढला होता, म्हणून त्यांना चक्कर आली. डॉक्टरांनी त्यांची औषधं बदलली आहेत. हे ऐकून नेहाने मोकळा श्वास घेतला आणि म्हणाली, आता बाबा कसे आहेत? रवी म्हणाला, झोपले आहेत. मग अचानक रवी म्हणाला, तू घरी परत कधी येणार आहेस? नेहा म्हणाली, आईला अशा अवस्थेत सोडून यायची इच्छा होत नाही.
रवी म्हणाला, मला कळत आहे, तू आरामात तिथे राहा, इथे सगळं मॅनेज होईल. पुढचे 2 दिवस नेहा माहेरी राहिली. ती दिवसभर घरातली कामं करून तिच्या आईची सेवा करत होती. 2 दिवसांनी रवी अचानक तिच्या माहेरी पोहोचला. त्यांचा मुलगा आरव पण त्याच्यासोबत होता. आईला बघून तो तिच्या गळ्यात पडला. मुलाला बघून नेहा खूप खुश झाली. नेहा म्हणाली, तुम्ही अचानक? रवी बॅग खाली ठेवत म्हणाला, विचार केला तुम्हा लोकांना भेटून यावं. हे ऐकून त्याची सासू हसली आणि म्हणाली, छान केलं तुम्ही जावई बापू येऊन. तेवढ्यात आरव म्हणाला, आई आपल्या घरी चल ना. नेहा म्हणाली, 2 दिवसांनी जाऊ, आत्ता नाही. असं म्हणत त्याला कुशीत घेतलं आणि म्हणाली, बाळा आजीची तब्येत ठीक नाही ना. आरव काही वेळ विचार करून म्हणाला, मग आई आपण आजीला आपल्या घरी घेऊन जाऊया ना. त्याचं निरागस बोलणं ऐकून सगळे हसायला लागले. 2 दिवसांनी नेहा तिच्या सासरी परत आली. घरात पाऊल ठेवताच तिला जाणवलं की घरात खूप काही बदललं आहे. घरात पसारा पडला होता. किचन अस्तव्यस्त पडलं होतं. कपड्यांचा ढीग लागलेला होता. किचनमध्ये भांड्यांचा ढीग लागला होता. नेहाने तिची बॅग ठेवली. ती नवऱ्याला म्हणाली, काय अवस्था करून ठेवली आहे घराची. रवीने हात जोडले आणि म्हणाला, विचारू नकोस. तेवढ्यात तिची सासू खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, नेहा तुझ्याशिवाय घराला घर पण नाही. तेवढ्यात तिचा धाकटा दीर राघव पण आला आणि म्हणाला, वहिनी लवकर घरी आल्याबद्दल धन्यवाद. त्याचं बोलणं ऐकून नेहा हसायला लागली आणि म्हणाली, भाऊजी एवढं नाटक करू नका. संध्याकाळी नेहा किचन आवरत होती. तेवढ्यात तिला कपाटावर ठेवलेली एक जुनी बॅग दिसली. तिने ती खाली काढली. त्यात काही जुने कागद आणि फाईल होत्या. त्यात एक बँकेचे नोटीस पण होते. नेहा ती वाचायला लागली तसे तिचे डोळे मोठे झाले. हे घराच्या लेट पेमेंटच्या चेतावणीचे दुसरे नोटीस होते. ते वाचून तिचे मन धस्स झाले. एवढी मोठी खर्चाची गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती. त्याच वेळी रवी किचनमध्ये आला. नेहाने त्याच्याकडे ते नोटीस दाखवून स्पष्ट विचारले, रवी हे काय आहे. रवी दचकला. नेहा म्हणाली, रवी तुम्ही मला याबद्दल का सांगितलं नाही. रवीने मान खाली घातली आणि म्हणाला, मी विचार केला होता की मी स्वतः सगळं सांभाळून घेईन. नेहा म्हणाली, कसे सांभाळून घेणार होता. रवी म्हणाला, माझे काही पैसे बाहेर अडकले आहेत आणि मागच्या महिन्यात दवाखान्याचा पण खर्च खूप झाला. नेहाने विचारले, किती भरायचे उरले आहेत. रवी शांत बसला. नेहा परत म्हणाली, रवी किती. रवीने हळूच रक्कम सांगितली. ती रक्कम काही छोटी नव्हती आणि सगळ्यात मोठी गोष्ट घराची अवस्था तिच्यापासून लपवली जात होती. तेवढ्यात बाहेरून राघवचा आवाज आला. तो म्हणाला, दादा ते लोक परत फोन करत आहेत. ते ऐकून नेहाने लगेच विचारले, कुठले लोक. तिचा आवाज ऐकून राघव शांत झाला. रवीने डोक्याला हात लावला. नेहाला आता समजले होते की गोष्ट फक्त घराच्या हप्त्याची नव्हती. अजून काहीतरी होतं जे तिच्यापासून लपवले जात होते. नेहाने परत एकदा नवऱ्याकडे बघितले आणि नंतर राघवकडे आणि म्हणाली, भाऊजी कुठले लोक फोन करत होते. राघवने नजर चोरली आणि म्हणाला, ते फायनान्सवाले. नेहा म्हणाली, का. यावेळी उत्तर देत रवी हळू आवाजात म्हणाला, मी पर्सनल लोन घेतलं होतं. नेहाचा श्वास थांबला. ती म्हणाली, लोन कधी. रवी म्हणाला, मागच्या वर्षी. नेहा म्हणाली, आणि तुम्ही मला याबद्दल काहीच सांगितलं नाही. रवी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करत म्हणाला, त्यावेळी बाबांची तब्येत खूप बिघडली होती. खर्च खूप झाला होता आणि घरातले खर्च पण खूप वाढले होते, म्हणून घेतले होते. मी विचार केला की लवकर फेडून मोकळे होईन. नेहा म्हणाली, किती लोन घेतले होते. रवी परत शांत बसला. नेहा चिडून म्हणाली, रवी मी विचारत आहे, किती लोन. त्याने हळूच रक्कम सांगितली. ते ऐकून नेहाच्या हातातली फाईल खाली पडली. ती ओरडत म्हणाली, एवढं मोठं लोन आणि तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं. तेवढ्यात तिची सासू पण दारात येऊन उभी राहिली. त्या म्हणाल्या, कुठले लोन. रवी आता चारी बाजूंनी सापडला होता. तो म्हणाला, आई मी खर्च भागवण्यासाठी घेतले होते. त्याची आई म्हणाली, पण तू याबद्दल आमच्याशी पण काही बोलला नाहीस. रवी चिडून म्हणाला,
काय करणार होतो मी? प्रत्येक महिन्याला घरातला खर्च वाढत होता. बाबांचा दवाखाना, आरवच्या शाळेची फी, घराचे हप्ते आणि त्यात अजून माझा बोनस पण थांबवला गेला. त्या रात्री सगळे खूप शांतपणे जेवले. राघव बाहेर फिरायला गेला. रवी बाल्कनीत फोनवर कुणाशी तरी बोलत होता. नेहाची सासू माळ हातात घेऊन जप करत बसली होती आणि नेहा खोलीत बसून हिशोब करत होती. तिने सगळे खर्च कागदावर एकाखाली एक लिहून काढले. तो बघून तिचं डोकं जड व्हायला लागलं. तेवढ्यात रवी खोलीत आला आणि म्हणाला, नेहा, तू अजून झोपली नाहीस? नेहाने तो कागद त्याच्याकडे दिला आणि म्हणाली, हे सगळं कधीपासून सुरू आहे? रवी म्हणाला, काही महिन्यांपासून. नेहा म्हणाली, आणि तुम्ही सगळं एकटे सहन करत होता? रवी हलका हसला आणि म्हणाला, कारण आम्हा पुरुषांनाही शिकवलं जातं की टेन्शन लपवायचं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी फायनान्समधले लोक घरी आले. दारात येणारा आवाज ऐकून नेहा बाहेर आली. तो माणूस मोठ्या आवाजात म्हणाला, सर, 3 महिन्यांपासून तुमचे पेमेंट लेट होत आहे. आता आम्हाला वरती रिपोर्ट कळवावा लागणार आहे. रवी त्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करत म्हणाला, अजून थोडे दिवस वेळ द्या. तो माणूस म्हणाला, सर, आम्ही तुम्हाला खूप वेळ दिला आहे. आजूबाजूचे लोक गोळा झाले होते. नेहाला खूप लाज वाटल्यासारखी झाली. तिच्या सासूचा चेहरा उतरला. तिचे सासरे तर खोलीतून बाहेर आलेच नाहीत. नेहा त्या माणसाला म्हणाली, सर, तुम्ही घरात येऊन बोला, बाहेर उभे राहून बोलू नका. तो माणूस घरात आला. नेहाने सरळ विचारले, आता किती रक्कम द्यावी लागेल? त्याने फाईलमध्ये बघून सांगितले. नेहा थोडा वेळ विचार करून म्हणाली, सर, मला 2 दिवसांची मुदत द्या, मी पेमेंट करते. तो माणूस गेल्यानंतर रवी म्हणाला, तू का बोललीस 2 दिवसांनी काम होईल? नेहा म्हणाली, कारण मला बाहेर तमाशा नको होता. रवी म्हणाला, पण 2 दिवसात पैसे कुठून येणार आहेत? नेहा सरळ खोलीत गेली, तिचे दागिने घेतले आणि बाहेर आली. ते बघून रवी म्हणाला, नको नेहा, मी काहीतरी बघतो. नेहा म्हणाली, काय करणार आहात तुम्ही? अजून किती लपवणार आहात? रवी शांत बसला. नेहा दागिने हातात देत म्हणाली, रवी, दागिने परत पण बनवता येतील, पण आत्ता हे गरजेचं आहे. दारात उभे असलेले तिच्या सासूचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, पण नेहा, हे तुझ्या आईने दिले आहेत. नेहा हसली आणि म्हणाली, माझ्या आईने, पण हे दागिने मला गरजेसाठीच दिले आहेत. तेवढ्यात राघव तिथे आला आणि म्हणाला, वहिनी, तुझे दागिने कपाटात परत ठेव. नेहाने त्याच्याकडे बघितले. राघव म्हणाला, अगोदर माझं बोलणं ऐकून घ्या. तो थोडा दचकून म्हणाला, मी थोडे पैसे गोळा केले होते मित्रांच्या सोबत फ्लॅट घेण्यासाठी. रवी म्हणाला, तुझे पैसे राहू दे. राघव गंभीर होऊन म्हणाला, नको दादा, घराच्या प्रॉब्लेममध्ये मी वेगळा नाही राहू शकत. घरातले सगळे त्याच्याकडे बघायला लागले. राघवने कार्ड रवीकडे दिले आणि म्हणाला, पुरणार नाहीत, पण थोडेफार भागवता येईल. रवीचे डोळे भरून आले. त्या रात्री सगळ्यांनी एकत्र बसून खर्चाचा हिशोब काढला. काय करायचे, कुठे कुठे पैसे वाचवता येतील. त्यावेळी मोनिका पण फोनवर संपर्कात होती. ती म्हणाली, दादा, मी या महिन्यात थोडेफार पैसे तुला पाठवून देते. रवी लगेच म्हणाला, याची गरज नाही मोनिका. मोनिका म्हणाली, दादा, मी पण या घरची मुलगी आहे. मुलांची एकी बघून त्यांच्या आईचे डोळे भरून आले होते. कदाचित त्यांना पहिल्यांदा जाणवलं होतं की कुटुंब फक्त एकत्र खाण्यापुरतेच एकत्र राहण्याने बनत नाही, तर कठीण काळात कोण उभे राहते त्याने बनते. त्यानंतर सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी नेहा लवकर उठून तिच्या कामाला लागली होती. रवी उठून आवरत होता. राघव नुकताच उठला होता. तेवढ्यात दार वाजले. दार उघडले तर बाजूचे काका दारात घाबरलेले उभे होते. ते म्हणाले, वहिनी, लवकर बाहेर या. रवीचे बाबा बाहेर चक्कर आल्यामुळे बसले आहेत. नेहाच्या हातातून प्लेट खाली पडली. काय, असं म्हणत रवी पळत घरातून बाहेर गेला. कुठे आहेत बाबा? सकाळी बाहेर फिरायला गेले होते. चक्कर आल्यामुळे खाली बसले आहेत. रवी आणि राघव पळत बाहेर गेला. त्याच्या आईचा चेहरा पांढरा पडला. नेहा त्यांना सांभाळत म्हणाली, आई, घाबरू नका, मी पाणी घेऊन येते. रवी आणि राघवने त्यांच्या बाबांना आधार देत घरात घेऊन आले. त्यांचा चेहरा पिवळा पडला होता. श्वास वाढला होता.
नेहा लगेच म्हणाली, बाबांना दवाखान्यात घेऊन जाऊ. तिथे गेल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. तिची सासू हात जोडून देवाचे नाव घेत होती. घरातले सगळे लोक बेचैन झाले होते. नेहाने दवाखान्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या. औषधं घेतली. डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं की घाबरण्यासारखं काही नाही, पण ते खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं शरीर खूप अशक्त आहे. त्यांची काळजी घ्या आणि त्यांना आराम करू द्या. ते ऐकून सगळ्यांनी मोठा श्वास घेतला. 2 दिवसांनी तिचे सासरे घरी परत आले. 1 महिन्यानंतर घराची अवस्था सुधारली होती. घराचे हप्ते वेळेवर जात होते. तिच्या सासऱ्यांची तब्येत पण ठीक झाली होती. आता घरातले वातावरण पहिल्यापेक्षा छान आणि आनंदी झाले होते.